नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अवघ्या 30 मिनिटात 1 किलोचा रवा केक तयार करणार आहोत. छान स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा रवा केक तयार होणार आहे. फक्त मिक्सरच्या एका भांड्यात आपण सर्व हे मिश्रण तयार करणार आहोत. केक करताना आपल्याला अजिबात ओव्हनची गरज पडणार नाही किंवा मिश्रण फेटण्याची सुद्धा झंझट नाही. अगदी झटपट असा हा रवा केक होतो तयार. आणि तुम्हाला जेवण झाल्यानंतर किंवा मध्येही केव्हाही गोड खावंसं वाटलं तर तुम्ही हा केक तयार करून हवाबंद डब्यामध्ये 8 दिवस स्टोअरसुद्धा करू शकता. इतका हा चवीला अप्रतिम असा तयार होतो आणि मुलांची तर ऑल टाईम फेवरेट अशी ही रेसिपी आहे. तर चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी बघा, आपण मोठं पसरट असं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं केक ज्या भांड्यात आपल्याला बेक करायचं आहे ते भांडंसुद्धा म्हणजे ठेवून घेतलेलं आहे. प्रीहीट होण्यासाठी यातलं भांडं मी केकचं जे मोल्ड आहे ते काढून घेणार आहे. तर आता थोडं पसरट भांडं यासाठी घेतलेलं आहे की मोल्ड थोडं मोठं आहे म्हणून. आता झाकण ठेवून प्रीहीट करून घेते. जोपर्यंत हे भांडं प्रीहीट होतं तोपर्यंत आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरचं असं एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊ. तर वाटी थोडी मोठी घेतलेली आहे, कारण इथे केक थोडा जास्त प्रमाणात करायचा असल्यामुळे तुम्ही आपली रोजच्या वापरातली जी वाटी आहे त्यानेच प्रमाण घेतलं तरीही चालेल. मी या वाटीनेच पुढचं सर्व प्रमाण घेणार आहे. तुम्ही छोट्या वाटीने करायचं असला तर त्याने घ्यायचं. आता इथे 1 वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी ताजं आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे. तर दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता याच वाटीने पुढचं साहित्य सांगते तुम्हाला. तर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे अर्धी वाटी एवढी. पण तुम्ही गोड जास्त खात असाल तर थोडी वाढवली तर चालते आणि कमी खात असाल तर थोडी कमी केली तरीही चालेल. आता दूध मात्र इथे आपल्याला पाऊण वाटी एवढं लागणार आहे. तर सुरुवातीला अर्धी वाटी मी टाकून घेते आणि गरज वाटली तर पुढे थोडं आणखी यामध्ये टाकते. तर मला यासाठी पाऊण वाटी दूध लागलेलं आहे. आता अर्धी वाटी एवढं मी तेल टाकलेलं आहे यामध्ये. तर बघा, तेलही आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण इथे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत. तर ती आपल्याला पोहे खाण्याची 4 चमचे एवढी टाकायची आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे केकचं टेक्स्चरही छान येतं आणि केक चवीलाही खूप छान लागतो. तर बघा, इथे पोहे खाण्याचे 4 चमचे मी मोजून टाकत आहे. आता मिल्क पावडर टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्ससुद्धा टाकून घेणार आहोत. बघा, आता सर्व साहित्य बऱ्यापैकी आपलं टाकून झालेलं आहे. आता इथे तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही इलायचीचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे इसेन्स मी टाकून घेणार आहे यामध्ये. त्यामुळे केकला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. आता हे पूर्ण साहित्य टाकून झालेलं आहे. एकदा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर बघा, आता पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर कशा पद्धतीचं हे तयार झालं हे सुद्धा एकदा बघून घेऊया आपण. तर बघा, इथे मिश्रण अजून थोडं घट्ट आहे, पण आपण याला 5 मिनटं असंच रेस्टसाठी ठेवणार आहोत. जोपर्यंत आपली पुढची तयारी होते तोपर्यंत हे रेस्टसाठी आपण ठेवणार आहोत. तर आता बघा, सध्या यामध्ये दूध अगदी व्यवस्थित असं आहे. तर आता हे मिश्रण मी बाजूला ठेवते आणि ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा आहे त्यावर आपण थोडं तेल लावून घेणार आहोत आणि मैदा टाकून घेणार आहोत. बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. पण जेव्हा नसेल बटर पेपर तेव्हा असं करायचं. तर बघा, याला मी तेलाचा हलकासा ब्रश फिरवून घेते यावर आणि यामध्ये मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं तरीही चालेल. तर बघा, थोडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे असा आणि हाच मैदा सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचा आहे. म्हणजे केक अगदी सहज भांड्याच्या वेगळा होतो. बघा, अशा पद्धतीने भांडं आपल्याला समोर सरकवत गेल्यावर नंतर हा मैदा पूर्ण सगळीकडे पसरतो. बघा, अशा पद्धतीने भांडं मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे भांडं आपण बाजूला ठेवून घेऊया आणि जे मिश्रण आपलं आपण सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते बघून घेणार आहोत. तर आता मैद्याने बघा, यामध्ये आपण टाकलेलं दूध, दही तर ते पूर्ण असं शोषून घेतलेलं आहे. त्यामुळे याला थोडा घट्टपणा आलेला आहे. तर यामध्ये आपण थोडं दूध टाकून घेणार आहोत. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे दुधाचं प्रमाण पाऊण वाटी एवढं ठेवायचं आहे. तर यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे. एकदमच टाकायचं नाही, कारण एखाद्या रव्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं. तर बघा, मी दूध टाकून घेतल्यानंतर एकदा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा, अशा कन्सिस्टन्सीचं हे झालेलं आहे. यापेक्षा जास्त मात्र पातळ असं हे मिश्रण करायचं नाही.
तर बघा आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, पण यामध्ये अजूनही 2 साहित्य आपले टाकायचे राहिलेले आहेत. तर इथे आपण 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि अर्धा टीस्पून एवढं आपण खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत. तर दोन्हीही साहित्य आपण इथे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर यावर आपण थोडंसं फक्त 2 चमचे पोहे खाण्याचे एवढं दूध टाकून घेतलेलं आहे आणि एकदा छान पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथेच बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं हे हलकं झाल्यासारखं दिसत आहे आणि आता आपल्याला जास्त वेळ हे मिश्रण ठेवायचं नाही. आता बघा यामध्ये आपण थोडी टुटी फ्रुटी टाकून घेणार आहोत, कारण मुलांना छान कलरफुल असे पदार्थ पाहायला आणि खायलासुद्धा आवडतात. तर छान मिक्स करून झालेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सीसुद्धा मी दाखवलेली आहे तुम्हाला कशा पद्धतीची आपल्याला लागणार आहे. तर यामध्ये छान कलरफुल अशी आपण टुटी फ्रुटी टाकून घेणार आहोत. तर आणि एकदा परत हे आपण मिक्स करून घेणार आहोत. पण आता यामध्ये आपण सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली असल्यामुळे आपल्याला लगेच हे भांडं या भांड्यात मिश्रण ओतून आपल्याला बेक करण्यासाठी केक ठेवायचा आहे. तर बघा छान एकदा हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण पूर्ण आपल्याला तयार केलेल्या या मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपली तयार झालेली आहे. परत यासाठी सांगितलेलं आहे की नवीन जे करणारे असतील त्यांच्या लक्षात येतं. आता वरून थोडी आणखी टुटी फ्रुटी टाकून घ्यायची, म्हणजे आपला जो केक आहे तो वरूनही दिसायला खूप छान दिसतो. तर बघा आता टुटी फ्रुटी टाकून झालेली आहे. आता हे मोल्ड आपण तयार केलेल्या म्हणजेच प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि झाकण यावर ठेवायचं आहे. वाफ अजिबातही जायला नको आणि 30 मिनिटे हा केक आपल्याला छान बेक करून घ्यायचा आहे. इथे सुरुवातीला गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि आपली नंतर 15 मिनिटं झाल्यानंतर गॅसची स्पीड कमी करायची आहे. तर बघा इथे आता आपला केक बेक झालेला आहे. तर आता उघडून तुम्हाला दाखवते मी. तर बघा किती छान असा आपला केक जो आहे तो स्पॉन्जी असा झालेला आहे. तर एक वेळ तुम्हाला मोल्डच्या बाहेरसुद्धा केक काढून दाखवते मी. पण याला छान असं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच मग केक मोल्डच्या बाहेर काढायचा आहे आपल्याला. तर एकदा चेक करूया कसा शिजलेला आहे. तर बघा सुरीने दाखवते तुम्हाला. अगदी सुरी क्लीन अशी निघालेली आहे. म्हणजेच केक आतूनही छान असा शिजला गेलेला आहे. म्हणजेच बेक झालेला आहे आपला केक. तर आता हा आपण बाहेर काढून घेऊयात. तर बघा केक मी बाहेर भांड्याच्या काढून घेतलेला आहे आणि याला आता छान थंडगार असं होऊ देऊया आणि नंतर 15 मिनिटानंतर हा केक आपण मोल्डच्या बाहेर काढूयात. तर बघा 15 मिनिटं झालेली होती आणि मी तुम्हाला आता याच्या कडा मोकळ्या करून दाखवते आणि हा केक मोल्डच्या बाहेर म्हणजे याला खालून कसा रंग आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर बघा वरूनच बघून तुमच्या केक लक्षात येत असेल की किती छान स्पॉन्जी असा हा झालेला आहे केक आपला. तर आता बघा याला अजिबातही काढायची घाई करायची नाही. छान थंड होऊ द्यायचं आणि नंतरच काढायचं, नाहीतर केक तुटू शकतो. तर बघा याला केकची दुसरी बाजू आहे तिलाही बघा किती छान रंग आलेला आहे. परत एकदा केक तुम्हाला सरळ करून दाखवते आणि आता केक आपण कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायचा आहे तसा तुम्ही करू शकता. तर आता आपण याला कटसुद्धा करून दाखवते की किती सहज आपला केक कट केला जातो आणि कट करत असताना तुमच्या लक्षातही येईल की किती हा हलका असा आपला केक तयार झालेला आहे. तर बघा अशी एकदा उभ्या बाजूने मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपण आडव्या बाजूनेही कट करून घेणार आहोत. बघा आता या बाजूने सुद्धा तुम्हाला कट करून दाखवते मी, म्हणजे अगदी छान असे याचे पीस तयार होतात. तर आता या बाजूने सुद्धा कट करून घेणार आहोत आपण. पण केक मात्र पूर्ण थंड होऊ द्यायचा आधी आणि नंतरच कट करायचा, म्हणजे तो एकसारखा असा कट होतो. आता पूर्ण कट करून घेतल्यानंतर तुम्हाला जवळून दाखवते मी केकवर कशी जाळी तयार झालेली आहे आणि आपला केक किती हलका झालेला आहे ते सुद्धा बघून घेऊया आपण. तर बघा छान असा स्पॉन्जी आणि चवीला तर एकच नंबर आपला केक झालेला आहे. तर बघा बाहेर काढून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघून घेतल्यानंतर बघा तुमच्या लक्षात येईल की केक आतून किती जाळीदार दिसत आहे आपला. बघा जवळून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने केक तयार व्हायला पाहिजे आणि बघा किती हलका केक कसा झालेला आहे आपला. तर मुलांना तुम्ही देऊन बघा आणि मुलं न विचारा की खरंच घरी केलेला आहे का म्हणून. तर अजिबात मुलं म्हणतील हा बाहेरचा आहे केक म्हणून. इतका हा चवीला भारी लागतो. तर मंडळी तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली? अजिबातही जास्तीचा भांड्यांचा पसारा नाही किंवा जास्तीचा वेळ नाही किंवा फेटण्याची ही झंझट नाही. एकाच भांड्यामध्ये आपलं पूर्ण हे मिश्रण तयार होतं
आता तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच छानशा एखाद्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.